नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे मी आणि माझे जंगल. काही वर्षापूर्वी जर कुणी म्हणजे असं सांगितलं असतं की आपल्याला भविष्यात पाण्याची बाटली विकत घ्यावी लागणार आहे, तर कुणी विश्वास ठेवला नसता आणि ठेवत नव्हतंही त्यावेळेस. आणि आता पाण्याची बाटली इतकी कॉमन झालेली आहे की अगदी सदन याच्यापासून तर सर्वसाधारण मजुरापर्यंत सुद्धा 20 रुपये पाण्यासाठी तो खर्च करावा लागतोय. तशीच वेळ भविष्यात येणार आहे. ती वेळ म्हणजे ऑक्सिजन. या ऑक्सिजनसाठी म्हणून भविष्यात जसे पूर्वी टेलिफोन बूथ होते तसे ऑक्सिजन बूथ लागतील. पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यावे लागतील, गाडीमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवावे लागतील आणि ऑक्सिजनचा मास्क वापरावा लागेल. कदाचित असं होऊ शकतं कारण हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा काय जे प्रदूषण वाढतंय त्यामुळे मी माझं जंगल असं हे आता एक जंगल करायचं आपल्याला की ते जंगलामध्ये काय काय असावं. आता आपण ज्या भागात जंगल करतोय त्या भागामधल्या कुठल्या वनस्पती जगू शकतात त्याच्यामध्ये काही वनस्पती देतोय मी आणि त्याचा एका वाक्यामध्ये उपयोगही देतोय की मग जंगल असावं. मग आता हे जंगल जर कधी करायचं आहे तर मला ती मुरमाड जागा हवी, कारण सगळे वृक्ष लावायचे आहेत तर वृक्षांना ही निचरा होणारी जमीन हवी असते. ब्लॅक कॉटन साईल आपल्या शेतीसाठी वापरली जातात. दुसरी गोष्ट, आपल्याला भविष्यात लेबरची अडचण आहे. आपण स्वतः लेबरसारखं काम करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही. त्यामुळे अशी लागवड करायची की ज्याला मिनिमम लेबर लागणार आहे. त्यामुळे आपले लेबर एक्सपेन्सेस कमी होतील. ड्रीप आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातनं काय, सलई हे धुपाचं झाड आहे. याच्यापासून डिंक निघतो, तो आयुर्वेदातही त्याचा चांगला उपयोग होतो आणि सुगंधी वनस्पती वृक्ष आहे हा. त्याच्यानंतर चंदन, हे सगळ्यांनाच माहिती आहे चंदन कुठे वापरलं जातं. राळ म्हणून एक आहे, शौर्या रोबुस्टा म्हणून एक आहे, तेही धुपाचं झाड आहे. पूर्ण महाराष्ट्रात आपल्याकडे किंवा कुठेही सहजासहजी उगवू शकतं. याचं फळ खाल्लं जातं, याच्यापासून डिंक निघतो, तो धूप म्हणून जाळला जातो आणि याच्या बियापासून तेल निघतं, ते शाही मिठाईसाठी वापरलं जातं आणि यावर मधमाशा प्रचंड प्रमाणावर येतात, त्यामुळे पॉलिनेशनला एक चांगलं आहे. हलमट्टी नावाचा एक आणखीन एक धुपातला प्रकार आहे. तर तो एक आपल्याला तिथं लावता येईल. कापराचं झाड लावता येतो आपल्याला. कापूर हा साधारण कडुलिंबासारखा 30-40 फूट वाढणारा एक वृक्ष आहे. त्या ठिकाणी त्याची 12 महिने सावली असते. कापूर लावता येईल. अगरबत्ती ज्याच्यापासून नाव पडलेलं आहे ते अगर आता सगळ्यांना प्रचलित झालेलं आहे, माहिती झालेलं आहे. अगरवडाची प्रचंड किंमत सांगितली जाते, पण ती प्रत्यक्षात किती खरी हे माहिती नाही. निलगिरी हा एक जो प्रकार आहे हा भारतीय नाही आहे, पण ती असावी यासाठी की त्यामुळे मॅस्किटो रिप्लंट, डास वगैरे जे आहे. आणि आपण एक निलगिरीचा व्हिडिओ टाकणार आहे की निलगिरी आपल्या क्षेत्रात कशी वाढवायची आणि किती वाढवायची तो एक व्हिडिओ टाकणार आहे. एक आंब्याचे घरापुरते 1-2-4 प्रकार जे आहेत ती लागवड करायची. काही फळझाडं जी आहेत घरामध्ये खाल्ली जातील, जे आपल्याला नैसर्गिकरित्या कुठलंही केमिकल न वापरता सेंद्रिय पद्धतीने जी फळझाडं आपल्याकडे येऊ शकतात. संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, चिकू आहे, अशी बरीच जांभळातले काही प्रकार आहे, फणसातले काही प्रकार आहे. ही अशी जी याची आपण लागवड करू शकतो. सीताफळ आहे, रामफळ आहे, हनुमान फळ आहे, लक्ष्मण फळ आहे, चिंच आहे, आवळा आहे, बेल आहे, भोकर आहे, बिब्बा आहे, बिलिंबे आहे. ही फळझाडं जी आपल्याला जी याच्यामध्ये खावीशी वाटतात आणि शक्यतो एक भर द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे, अशा याच्यावर फळांवर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. बोर आहे, वॉटरबेरीजमधले वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर चारोळी आहे, फालसा आहे, फणसाचे प्रकार, जांभळाचे प्रकार, करवंदाचे प्रकार, निरफणस, कवट, खिरणी, मलबेरी, काही नारळ असावं. नंतर मग आता हे झाल्यानंतर मग येतो त्या ठिकाणी बांबूचे 1-2-4 रोपं बांधावर आपल्याला यासाठी लावायची की कुठे झाडांना सपोर्ट वगैरे जो आहे तो आपल्याही तिथं सहजासहजी उपलब्ध व्हावा. त्यामध्ये मेस किंवा मानगा हाच प्रकार घ्यायचा आहे. नंतर अर्जुन आहे, त्याचा अर्जुना रिष्ट म्हणून निघतं, हृदयरोगासाठी ते आहे. एक तेली बाबूळ आहे, ही सुद्धा कामाची आहे. आयुर्वेदातही तिचा उपयोग आहे, आपणही ती डायरेक्ट तिचा उपयोग करू शकतो. बहावा आहे, बहावाचं गोल्डन शॉवर, सुंदर झाड येतं, वातावरण प्रसन्न राहतं.
बकुळ हा 12 महिने हिरवा असणारा वृक्ष आहे. बकुळ नंतर बेहडा आहे. बीजा ही एक चांगली वनस्पती लाकडासाठी, आणि बीजाच्या लाकडाचे पेले करून हे जे आहेत हे आयुर्वेदामध्ये आपली रक्तातली साखर कमी करायसाठी वापरतात. धावडा एक आहे. धावड्याचा डिंक आपण खाण्यात वापरतो. गोंदणी म्हणून एक भोकरमधला एक छोटा प्रकार आहे की ज्याला पक्षी खूप येतात आणि माणसंही खूप येतात. पक्षी यावी यासाठी कारण ते झाडांवरच्या आळ्या किडे वगैरे खात असतात. त्याच्यानंतर कडुलिंबाची काही झाडं असावी, त्याच्यावर आपल्याला गुळवेल चढवता येतो, तो कामाचा आहे. हिरडा आहे. कहांडोळ म्हणून एक वनस्पती, स्टर्किलिया युरिस, त्याला भुताई म्हटलं जातं. याचा डिंक जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, शक्तिवर्धक आहे. बाळंतीण बाईला ह्या डिंकाचे लाडू दिले जात असत पूर्वी. करंबेल एक आहे, डिलिनिया इंडिका म्हणून एक आहे, चालता, ते एक महत्त्वाचं झाड आहे, ते लावावं. काटेसावरची जी फुलं आहेत ती सांधेदुखीसाठी वाळवून वापरली जातात. कुडातला एक प्रकार आहे, काळा कुडा, पांढरा कुडा. नंतर शेवगा, हातगा हे आपल्या वापरणाऱ्यातली आहे. मिळालं तर ताडचं एक आहे. तेंदू नावाची एक वनस्पती आहे. तेंदू पत्ता म्हणजे आपण जे बेडी पान वापरलं जातं, पण त्यातही महत्त्वाचं याची फळं खाण्यास योग्य आहे. जसं याची तर फळं खाल्ली जातातच. आता ही फार पूर्वी याची फळं सर्रास खाल्ली जात असत, पण आता हे वॉटरबेरी किंवा हे हायब्रिड आणि परदेशी आल्यापासून हे अगदी दुर्लक्षित झालेलं आहे. जसं बिब्याची फळं खाल्ली जातात तसं तेंदूची पत्ते खाल्ली जातात. तोरण म्हणून एक आहे, पांढरं बोर आहे. टेंभुर्णी याच्यातलीच एक वेगळा प्रकार आहे, तो पण आहे. महारूक आहे, निरगुडी आहे, कुंकू आहे, कुसुम एक चांगलं झाड आहे. नंतर पाडळ, पाटला, पांगारा, एखादा पारिजातक असावा. पतंग म्हणून एक आहे, ते वॉटर प्युरिफायर म्हणून त्याची साल वापरली जाते. रक्तरोहिडा आहे, रक्तचंदन आहे, समुद्र फळ आहे. शमी एक चांगला वृक्ष आहे. समुद्रशोष विदारा म्हणून एक एलिफंट क्रिपर अतिशय वाढणारा वृक्ष आहे. शेर आहे, शिंदी आहे, टेटू आहे, सीता अशोक आहे. ही जी आपण देशी झाडं घेतलेली आहेत, ही इतके प्रकार घेण्याचं एक कारण असं आहे की आपण समजा आंबा जर कधी लावला तर त्या ठिकाणी जे क्लायमेट होतं ते मोनोक्लायमेट राहतं. म्हणजे एकसारखं क्लायमेट, प्रत्येक वनस्पती एक ऊर्जा देते. तर ते ह्याच्यामध्ये एकच वृक्ष असल्यामुळे, आपल्या एकच लागवड असल्यामुळे त्या ठिकाणी मोनोक्लायमेट होतं. आणि ही सगळी जर कधी वेगवेगळी वृक्ष जर कधी असतील तर त्या ठिकाणी एक मायक्रो क्लायमेट तयार होतं. आणि ह्या क्लायमेटमध्ये फिरण्यासाठी आपण पुढे भविष्यात याची आपण फीत ठेवू शकतो की आमच्याकडे असं असं जंगल आहे, त्याच्यावर हे जे काही आपण याच्यामध्ये जे काही ह्याच्यात बरीचशी फळझाडं आहेत, त्या फळझाडं आणि बरीचशी ही सगळी जवळपास देशी वृक्ष एखाद दुसरं सोडलं तर, एक सुगंधी निलगिरी सोडली तर बाकी सगळे देशी वृक्ष आहे. यांच्यावर पक्षी भरपूर येतात. पक्षी आल्यामुळे एक वेगळं वातावरण निर्मिती होते. आणि यासाठी आपण मग भविष्यामध्ये आमचं एक ऑक्सिजन वन म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आता हे जर कधी आता यात भेरलीमाड, शिंदी, ताड वगैरे जे आहेत याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ टाकणार आहोत की ज्या ताडापासून वगैरे आपल्याला निरा कशी काढायची, तर ते आपण निराही काढू शकतो. याच्यातनं फळझाडं जर कधी आपण लागवड केली तर फळंही हे करू शकतो. हात जर कधी ज्यांना कोकणात लावायची आहेत त्यांना मग नागकेशर एक ॲड करू शकता, ते ब्लॅक डामर, काळा धूप म्हणून ते ॲड करू शकता. ऊद, वटेरिया इंडिका ते ॲड करू शकतात. लोद्र आहे, त्याच्यानंतर बारतोंडी आहे, ज्याला आपण नोनी म्हणून मध्ये एक हे आला होता, कन्सेप्ट आला होता. आंबुलकी आहे, आंबाडा आहे, नंतर लॉंगॉन आहे, लोकात आहे, मालकांगनी आहे, जायफळ आहे, मिरी आहे, तमालपत्र आहे, वेलायची आहे, वावडिंग आहे, सुपारी आहे, मोठा वेलदोडा आहे. तर ही मसाल्याची झाडं जी आहेत ती सुद्धा आपण एक एक दोन दोन वगैरे लावू शकतो. त्यामुळे आपलं जे जंगल होईल त्या जंगलमध्ये एक व्हरायटी मेंटेन राहील, एक मायक्रो क्लायमेट होईल आणि यातून आपल्याला लागणारी फळं आपण आपले ह्याच्यातून आपण वापरू शकतो. आता बऱ्याच जणांचं नाही, मला जंगल करायचं आहे, मला जंगल करायचं, पण नेमकं जंगलात लावायचं काय, म्हणून आपण ही पूर्ण यादी दिलेली आहे. याच्यामध्ये याला ज्यांना त्याची लागवड करायची असेल त्यांनी त्याची लागवड करू शकतात. फेन्सिंगला आपण काय लावायचं ते ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्या ठिकाणी आपण जर कधी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र
असे असतील ज्या ठिकाणी टेम्परेचर 40-42च्या वर जातं आहे, त्या ठिकाणी त्यांनी गुगुळ लावावा. गुगुळाच्या मध्ये गवती चहा आहे, मग करवंद आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, निरगुडी आहे, मेहंदी आहे. असे जे प्रकार आहेत की ज्यांना अडुळसा आहे, ज्यांना सहसा गुरं तोंड लावत नाही, असं हे याचं एक बायो फेन्सिंग आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला बेल आहे. तर ही अशी लागवड करून माझं एक जंगल हे करू शकतो आणि भविष्यामध्ये ह्या जंगलाला जशी आज पाण्याच्या बाटलीला मागणी आहे तशी या जंगलाला मागणी राहणार आहे. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं सबस्क्राईब करा, मित्रमंडळीमध्ये शेअर करा. हे शेअर करून ही माहिती जी आहे ही माहिती आपण सगळ्यांना माहीत व्हावी या दृष्टिकोनातून आपण ही माहिती सर्वत्र देत आहोत. तर त्यासाठीच आहे चॅनल सुरू केलेलं आहे. काही ज्यांना शेती करायची त्याच्यामध्ये कमर्शियल फार्मिंग काय काय करायचं आहे, काय काय करू शकतो, जे आपलं रेग्युलर आहे त्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो ते देतोय. तसंच आणखीन आपल्या ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत ना त्या ह्या आपण ह्याच्यामध्ये देणार आहोत आणि देतो आहेत. हे अजून बरेच व्हिडिओ, हे आता माझ्या माहितीप्रमाणे 150 ते 150 व्हिडिओ झाले असतील, अजून 500-600 व्हिडिओ येतील. तुम्हाला याच्यामध्ये काही वाटलं तुम्ही लाईक करू शकतात. तुमच्या काही हे असतील तर तुम्ही याच्यामध्ये मेसेज टाकू शकतात. धन्यवाद.